महायुतीच्या माध्यमातून उमेदवार उतरवले जाणार असून 150 जागा जिंकून महापौर बसवणं हा फॉर्म्युला असल्याचं शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। तसंच 227 जागांवर महायुती कशी जिंकेल आणि भगवा फडकवेल याचं नियोजन सुरू असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय। महायुतीच्या माध्यमातून 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार लढवले जातील आणि ते विजयी कसे होतील याची व्यूहरचना आणि चर्चा आजच्या बैठकीत झाली। आजचा फॉर्म्युला हाच आहे की 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर बसवायचा हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आम्ही सर्वांनी ठरवला आणि महायुतीच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थितीत मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर बसेल या संदर्भातली चांगली चर्चा आज महायुतीच्या माध्यमातून झालेली। आमच्या सर्वात महत्त्वाचं प्राधान्य म्हणजे महायुती कशी जिंकेल आणि महायुतीचा महापौर कसा बसेल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत। जागांच्या बाबतीत आमचं कुठलाही मतभेद नाही, आमच्यात चांगला समन्वय आहे। आम्ही सर्वजण समन्वयाने आणि सामंजस्याने महायुती कशी जिंकेल या दृष्टिकोनातून संपूर्ण काम करणार। 27 वॉर्डांवरती महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या ठिकाणी निवडणूक इलेक्शन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे ही निवडणूक पुढे न्यायची आहे आणि कसा हिंदुत्वाचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेलाच आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही कशी करायची या संदर्भामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झालेली आहे आणि प्राथमिक सर्व चर्चा या पूर्ण झालेल्या असून डिटेल्ड मायक्रो मॅनेजमेंट करण्याकरता आणि संपूर्ण पुढच्या 1 महिन्याचं प्लॅनिंग करण्याकरता आम्ही पुन्हा भेटणार आहोत।